आता वेळ झालेली आहे ती म्हणजे संदीप पाठक यांच्याशी गप्पा मारण्याची। संदीप, पुन्हा एकदा स्वागत आहे झी 24च्या स्टुडिओमध्ये। आता बातम्या झालेल्या आहेत पण आता तुमच्या नाटकांविषयी बोलूया। सर्वप्रथम मास्टर ब्लास्टर, तर हे मास्टर ब्लास्टर नेमकं काय आहे नाटक? नावामध्येच खूप दडलेलं आहे आशय त्याचा की लोकांना पटकन मास्टर ब्लास्टर असं नाव वाटतं, पण आमच्या नाटकाचं नाव मास्टर ब्लास्टर असं आहे। आणि आमच्या नाटकातला जो मास्तर आहे जो भरत जाधवनी प्ले केलेला आहे, तर तो सॉलिड असा गुणी आहे, शिस्तबद्ध आहे, प्रामाणिक आहे, वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे नोकरी करणार आहे, शिक्षकी पेशा, विद्यार्थी घडवणारा शिक्षक आहे। आणि अशा त्या विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकाच्या आयुष्यामध्ये एक ब्लास्ट होतो तो ब्लास्ट म्हणजे मी आहे। तो ब्लास्टर येतो त्याच्या आयुष्यामध्ये की जो त्याचे वडील त्याला घेऊन येतात बीडवरनं। किशोर चौगुलेंनी माझ्या वडिलांची भूमिका केली, खराडे म्हणून, आमदार खराडे, तर त्यांचा मी मुलगा आहे श्यामसुंदर खराडे। तर तो गावातनं बीडमधनं इथे येतो मुंबईमध्ये ह्या शिक्षकाकडे, आणि ते त्याला सुधारण्यासाठी त्याला पाठवतात की हा अभ्यास करत नाही आणि वाया गेलेला मुलगा आहे, तर तुम्ही ह्याच्यावर संस्कार करा चांगले, शिक्षणाचे असतील आणि एकंदर माणूस म्हणून संस्कार करा। परंतु हा मुलगा तर बिघडलेला आहेच आहे, हा तर फार सुधारत नाही, परंतु हळूहळू तो मास्तरला इतका बिघडवत जातो की मास्तरच हळूहळू शिव्या द्यायला लागतो, त्याला तो व्यसनी बनवतो। त्याच्यानंतर आपण ज्याला म्हणतो बाई बाटलीच्या नादाला तो लागतो, इतका तो त्याला वाहवत नेतो। पण कुठेतरी स्वतःला परत रिअलायझेशन होतं त्या मास्तरला की नाही, आपण कशासाठी हा आपल्याकडे आलेला आहे। आणि मग परत एकदा पुन्हा एकदा तो मास्तरच्या भूमिकेत जाऊन त्या ब्लास्टरला वठणीवर आणतो। आणि शेवट जो आहे तो मी सांगत नाही, कारण तो नाटकाचा USP आहे आमच्या। मग याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो? अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। आता आमचे जवळपास 10 प्रयोग झालेत मुंबई पुण्यात, आता हळूहळू आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रात त्याचे प्रयोग करणार आहोत। पण खूप चांगला प्रतिसाद आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा, मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत। त्याचं प्रमुख कारण भरत जाधव आहे, कारण भरतनी खूप वर्ष रंगभूमीवर काम केलेलं आहे, खूप लोक नाटकांच्या प्रेमात आहेत त्याच्या, सहिरेसही असेल, श्रीमंत दामोदर पंत असेल। तर आम्हाला, आमच्या टीमला त्याचा फायदा असा आहे, मला त्याचा फायदा असा आहे की भरतचा जो ऑडियन्स आहे मोठ्या प्रमाणात तो रेडीमेड आम्हाला मिळतो आहे, आणि आमचे सुद्धा हळूहळू फॅन्स तयार होत आहेत ह्या नाटकाच्या निमित्ताने। त्यामुळे भरत ॲज अ माणूस म्हणून, ॲज अ कलाकार म्हणून, त्याच्याबरोबर मला ह्या नाटकामध्ये 2 तास स्टेज शेअर करायला मिळतं, ही माझ्यासाठी या स्टेजला खूप मोठी गोष्ट आहे। आणि खरंच तो मला सुद्धा बॅटिंग करायला वाव देतोय। भरत, आणि तुमच्याबद्दल जर बोलायचं झालं तर एक कॉम्पिटिशन आहे या नाटकात? नाही, नक्कीच कॉम्पिटिशन आहे, पण ती कॅरेक्टरची कॉम्पिटिशन आहे। म्हणजे टॉम अँड जेरी आहे, पण ती कॅरेक्टर, म्हणजे तो मास्टर साने गुरुजी आहे, तो शाणे गुरुजी आहे तो, आणि मी श्यामसुंदर खराडे, तो त्या 2 कॅरेक्टर्सची जुगलबंदी ती आहे। आणि ती जुगलबंदी झाली तरच ते नाटक वर्क होईल। जर मी रिस्पेक्ट दिला, त्यांनी हे केलं, तर ती मजा नाही येणार त्याच्यामध्ये। नक्की। संदीप, इतरही तुमची नाटकं आहेत, वराड निघाले आणि त्याचबरोबर व्यक्ती आणि वल्लीमध्येही तुम्ही आहात, तर ह्या 2 नाटकांबद्दल काय सांगा? मला खूप मजा येते की वेगवेगळ्या जॉनरची नाटकं मी करतो आहे। एका वेळेस मी मास्टर ब्लास्टर करतोय, व्यक्ती आणि वल्लीमध्ये मी नारायणची भूमिका करतोय, आणि ते पुलंनी लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे मला प्रत्येकाला, आमच्या सिरियल्सही येतात? हो, अगदी प्रत्येकाला ती खूप तयारी करावी लागते पुलंचं नाटक असल्यामुळे। आणि वराड निघालं लंडनला आता मी 225 प्रयोग करतोय, येत्या 19 ऑगस्टला मी औरंगाबादला प्रयोग करतोय वराडचा। सिरियल्स येत आहेत आपल्या झी युवावर, एक नवीन इथेच टाका तंबू नावाची सिरियल येते, त्याचाही मला आनंद आहे की नवीन चॅनल येते झी युवा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी त्याचा एक छोटासा भाग आहे, सो मला खूप आनंद होतोय। अनेक विनोदी भूमिका तुम्ही केलेल्या आहेत, अगदी काही सोजवळी ज्या विनोदाकडे न झुकणाऱ्या अशा आहेत त्या भूमिका तुम्ही साकारल्या आहेत। पण आज जी तुमची भूमिका होती ती या सगळ्यांपासून वेगळी होती, ती म्हणजे तुम्ही आज बातम्या आमच्यासाठी शेअर केलेल्या आहेत आमच्या प्रेक्षकांबरोबर, तर हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता आजचा? अरे बापरे, पोटामध्ये शक्यतो फुलपाखर असतात, आज डायनोसॉर होते। कारण बातम्या देण्याचा अभिनय करणं हे खूप चॅलेंजिंग असतं, आणि इथे आल्यानंतर, ह्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर कळतं की हे खरंच खूप कठीण काम आहे, आणि ह्याच्यासाठी खरंच शिक्षणाची गरज आहे, जे तुम्ही सगळ्यांनीच घेतलेलं आहे की खूप कठीण आहे। नाही, पण आज ते अगदी इतर तुमच्या भूमिकांप्रमाणे सुद्धा तुम्ही ही भूमिका खूप सुरेख वठवली आहे, अगदी सहजपणे जगलो।
नाही, खरंच आहे, जगलेले आहात तुम्ही आज बातम्या वाचताना, त्या सुद्धा अगदी छानपैकी. त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, मास्टर ब्लास्टर या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप थँक्यू आणि मला झी24 तासनी हा प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल खूप थँक्यू. याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. थोड्याच वेळात रोखोक या कार्यक्रमात भेटूया. माझे सहकारी अमोल जोशी यांच्यासह. आणि आजचा रोखोकचा विषय आहे क्रीडा संस्कृतीचा खेळखंडोबा. तेव्हा पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.